नमस्कार, प्रबोधनशील न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहताय की मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचा आजचा दिवस आहे आणि बघताय की मतदारांचा उत्साह तितकाच आहे. काही विभागामध्ये गेल्या विधानसभेच्या वेळेला एक पर्यावरणपूरक असं सुद्धा त्या ठिकाणी एक प्रदर्शन भरवण्यात आलेलं होतं आणि आता या वेळेला सुद्धा ऐरोली गावात एक मराठी शाळा आहे, शाळा क्रमांक 49. या शाळेमध्ये फ्लॅमिंगोचं संपूर्ण या ठिकाणी चित्रीकरण केलं. कारण पूर्वीचे जे तत्कालीन आयुक्त होते त्यांनी मुंबई फ्लॅमिंगो अशी एक ब्रीदवाक्य घोषणा केलेली होती. सर, आमच्या या दिघा विभागाचे आरो श्री धैर्यशील पाटील साहेब, अजित पवार साहेब आणि अश्विनी नाईक मॅडम यांच्या सहकार्य आम्ही झोन क्रमांक 15 मध्ये मी प्रशांत सहारे, झेडो आणि असिस्टंट झेडो प्रमोद कडाव यांनी मिळून आम्ही एक प्रयत्न करायचा असं केलंय की जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावं, मुलांचं याच्यामध्ये पार्टिसिपेशन राहावं आणि एक पोषक वातावरण मतदारांना, यासाठी हा एक छोटासा प्रयत्न होता. तसं आम्ही करायचा एक प्रामाणिक प्रयत्न करायचा हे केलेला आहे. सर, लोकशाहीमध्ये आता आपण बघतो लोकसभेच्या निवडणुका होतात, विधानसभेच्या निवडणुका होतात. लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण हा साजरा करतो की उत्सव की आपण मतदान करतो, म्हणजे या देशासाठी, राज्यासाठी आणि शहरासाठी पोषक वातावरण निर्माण, मतदारांनी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, असे ब्रीदवाक्य घेऊन आपण चालू. काय सांगाल? आम्हाला खूप आनंद वाटतोय की जास्तीत जास्त लोक इथे रांगा लावून मतदानाचा हक्क बजवायसाठी आलेले आहेत आणि आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त टक्केवारी मतदानाची इथे व्हावी आणि त्यांच्या घरापर्यंत पोहोचता येईल आपल्याला आणि मतदारांना इथपर्यंत आणता येईल, यासाठी आपण हा एक प्रयत्न केलाय आणि त्याच्यामध्ये निश्चित आम्हाला मतदार म्हणजे आपण बघतो की मतदारांचा उत्साह आणि मतदार जे ज्या वेळेला येतात त्यावेळेला काही तांत्रिक अडचणी वगैरे अशा काय निर्माण होतात? त्यांच्या ओळखपत्राच्या काही तांत्रिक अडचणी आहेत, पण आमची BLO ची स्ट्रॉंग टीम आहे इथे, ते त्यांना गाईड करतात, त्यांना सॉर्ट आउट करतात, त्यांच्या शाळेचा ऍड्रेस देतात, मतदान केंद्राचा ऍड्रेस देतात आणि त्यांना मतदानचा हक्क बजावण्यासाठी मदत करतात. 21व्या शतकातलं शहर म्हणून ओळखलं जातं आणि या शहरामध्ये तत्कालीन आयुक्त बांगरसाहेब यांनी या ठिकाणी या शहराची ओळख ही फ्लॅमिंगो म्हणून झाली पाहिजे आणि ते फ्लॅमिंगो आता आपण विविध ठिकाणी बघतोय. परंतु मतदार राजा ज्या वेळेला या ठिकाणी रांगेत उभा राहतो त्यावेळेला त्यांचं सुद्धा लक्ष त्या फ्लॅमिंगोकडे जावं, यासाठी त्यांनी या प्रत्येक म्हणजे अगदी क्षणाक्षणावर त्यांनी ते फ्लॅमिंगोचे चित्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे. काही फलक सुद्धा त्यांनी लावलेले आहेत आणि मतदारांनी मुक्तपणे मतदान करावं, कोणाच्याही दहशतीला बळी न पडता मतदान करणं आणि आतापर्यंत या शाळेमध्ये अशाच पद्धतीने मतदान सुरू आहे. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी. काय सांगाल आज तुम्ही इथे ऐरोली गावातली ही शाळा, मराठी शाळा, या शाळेमध्ये आपली सगळी मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात. या शाळेत तुम्ही मतदानासाठी आलेले, इथलं वातावरण तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतं, छान वाटतं. म्हणजे काय मतदानासाठी आलेलो आम्ही इकडे, चांगलं वाटलं आम्हाला इकडे आल्यानंतर. बरं, इथे काय 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 व्यवस्था केली जेणेकरून तुम्हाला आनंद वाटतो? हो, चांगलं केलंय, व्यवस्थित आहे सगळं, आनंदाचं आहे गोष्ट. किती वर्षांनी आज झाले मतदान, चांगलं गोष्ट झाली. हॅलो, नवी मुंबई हे जनरली फ्लेमिंगोचं शहर म्हणून ओळखलं जातं. तर इथे ऍक्च्युली फ्लेमिंगोचे मोठी रांगोळी काढलेली आहे. एक समारंभ पूर्वक त्यांनी एक इथं मोठा मंडप टाकलेला आहे, झाडं वगैरे लावले, तर एक असं आल्हाददायक वातावरण आहे. इथले पोलीस अधिकारी आणि बाकी सर्व जे अधिकारी आहेत इकडे अकोलीत जा, त्या अकोलीत जा आणि आम्हालाही सुद्धा लोकशाहीचे जागरूक नागरिक म्हणून वोट करा आणि तुमच्या शहराला एक प्रगतीपूर्वक नेण्यासाठी हातभार लावा.